नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजे आपला मराठी माणसांचा नवीन वर्ष. तर इथून आहे ना नवीन वर्ष आपला आज चालू होतंय आणि तुम्हाला आज व्हिडिओ ना म्हणजे एखाद्या महिन्यानंतरून येतोय. कारण की मला काही मूड नव्हता आणि स्वामी पण बारीक आहे. त्याच्यामुळे म्हटले चला आता आपण आज नवीन वर्ष आहे, नवीन वर्षापासून काहीतरी नवीन सुरुवात करावा. त्याच्यामुळे ना मी आज म्हटले चल आज गुढीपाडवा आहे तर आज आपण व्हिडिओ घेऊया. मग आज म्हटले चला आणि माझी लहान बहीण पण आलेली, तीच म्हणत होती का माई तू घे. ते सगळे मला लहान भावंड आहे ना मला माईच म्हणतात. आणि मग ती म्हणे माई आज तू व्हिडिओ घे. म्हटले चल तुझ्या आग्रहाने मी आज व्हिडिओ सुरुवात केली. पाडव्याला आहे ना सगळेच पुरणपोळी करतात, पण मी आहे ना साधा आपलं खीर पुरी आणि उकडून बटाट्याची भाजी केली होती ना, आमटी केली होती. आणि उकडून बटाट्याची भाजी ना पुरीसोबत आमच्या घरात सर्वांना आवडते. आणि गुढी ना सकाळीच उभारून दिलेली होती 6:30 वाजता, कारण की मामांना पण जायचं होतं बाहेर, कारण की एक ठिकाणी धावं होतं ना त्याच्यामुळे. आणि ते मी उठायच्या वेळेसच त्यांनी गुढी पण उभारून दिली, तेव्हा मी नव्हती, नाही तर थोडा व्हिडिओ घेतला असता. स्वयंपाक झाल्यानंतर ना गुढीला पण नैवेद्य ठेवून दिला होता, कारण की आपलं कोणताही सण असला का आपण देवाला नैवेद्य ठेवावाच लागतो. आणि नंतरून गुढीला पण ठेवून दिला होता मी. आणि त्याच्यानंतर ना आम्ही जेवणं पण करून घेतले. उशीर खूप झालेला होता ना आणि मी व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे स्वामी बारीक आहे आणि मला पण काही इतका वेळ भेटत नव्हता. त्याच्यामुळे ना मग व्हिडिओ पण नव्हते काढत आणि मूड पण नव्हता, कारण की वेळच भेटत नव्हता. त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला पण मूड नव्हता. म्हटलं चला आता आपण नवीन वर्ष आहे तर म्हणजे व्हिडिओ काढूया. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करत जा, कारण की तुमचा सपोर्ट असला ना तर आम्हाला पण म्हणजे मला पण व्हिडिओ काढायला जरासं बरं वाटतं, कारण की आपल्याला पुढच्यांचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे छान वाटतं व्हिडिओ पण बनवायला. आणि आता आहे ना आम्ही दुपारची वेळ होती, जेवण झाल्यानंतर आहे ना स्वामीला घेऊन बसली होती. आणि ही माझी लहान बहीण आहे तर तिला नाही आवडत व्हिडिओ यामध्ये यायला, ती म्हणते नाही मला घेऊ नको, ती तोंड लपवत होती. आणि सकाळी ना मी ही साडी घातली होती परत अक्षराने बदलायला लावली. म्हणे नको माहिती नको घालू, तू ही घाल म्हणे. मग साडी परत चेंज करावं लागली मला. आता माझा आहे ना सर्व किचन मी क्लीन करून घेतलं जेवण झाल्यानंतर. पहिले साडी बदलून टाकली, कारण की साडीत आहे ना मला काही एवढं कम्फर्टेबल नाही वाटत. ड्रेसमध्ये एकदम असं कम्फर्टेबल वाटतं. आणि मग मी एकदम पूर्ण आता किचन एकदम पूर्ण क्लीन करून घेतलं ना बघ. हे ना कोरफड आहे ना, हे कोरफड मी काल तुटलेलं होतं ते काढून ठेवलं, कारण की सॉरी आरूला आणि अक्षराला आहे ना केसांना लावायचं होतं. अक्षरा म्हणजे माझी लहान बहिणी, त्यांच्या केसांना लावायचं होतं, पण आज काय मला वेळ भेटला नाही त्यांना लावायला. आणि म्हटलं आता उद्या लावी, उद्या पण नाही, उद्या सोमवारी आम्ही केस नाही धुत, पण लावून देईल त्यांना. आता ते तुटलेलं आहे त्याच्यामुळे ते म्हटले चल यूज तरी कुठं तरी केलं पाहिजे ना. दुपारच्या वेळेस आहे ना दाजी आणि माझ्या 2 भाच्या पण आलेल्या होत्या, कारण की त्या माझ्या मोठ्या भाचीला सुट्ट्या होत्या ना, मग ती आली होती. मग ती पण आली इकडे. इकडं स्वामी पण खेळायचं काम चालू होतं त्याचं. म्हणजे आम्ही एकत्र आलं का खूप छान वाटतं आम्हाला. असं आहे काय काही ना काही असं सण असू दिला आम्ही एकत्र येतोच. आणि आजी पण बसलेली, आजी पण आली तिकडून. प्रत्येक लेडीजला आहे ना घरात दिवसभर काम करायला म्हटलं ना तरी कमी पडतं. आणि ना आम्हाला दुसऱ्या दिवशी इडली पण करायची होती, म्हणजे चल इडलीचं बॅटर आताच दळून ठेवलेलं बरं राहील, कारण की संध्याकाळी जेवण झाल्यानंतर एवढा वेळ भेटत नाही ना, त्याच्यामुळे म्हटलं आताच दळून ठेवते. आणि इडली ना ही 12-13 माणसांसाठी केलेली होती. इडलीचं प्रमाण आहे ना 4 ग्लास तांदूळ घेतले होते, रेशनचे होते. आणि 1 ग्लास आहे ना उडदाची डाळ होती सफेद. आणि 1 ग्लास आहे ना मी पोहे घेतले होते. खूप सुंदर इडली झाली होती. पोहे ना पहिले भिजून घेतले होते मी मिक्सरमध्ये ना, असं छानपैकी चिकन दळून घेतलं होतं. आणि मग ते बाजूला काढून घेतलं. आणि त्याच्यामध्ये ना मी 2 इनोच्या पुड्या टाकल्या होत्या. आणि रात्रभर आहे ना खूप छान फुगून पण राहिलं होतं, पूर्ण पातेलं फुल भरलेलं होतं. इडली करायची असले का मी नेहमी रविवारीच करते, कारण की आरू पण घरी राहते आणि मला टिफिनचा पण काही टेन्शन नाही राहत. त्याच्यामुळे ना इडली मी रविवारीच करते, अशी मध्ये कधीच करत नाही. कधी बायचान्स अशी एखाद्या वेळेस करते. आणि लगेच आता दळून झाल्यानंतर लगेच मिक्सर पण असं स्वच्छ क्लीन करून ठेवते. आणि मिक्सर ते तसंच ठेवलं ना तर ते डाग लवकर निघत नाही. लगेच मिक्सर पण पुसून घेते आणि लगेच किचन ओटा पण साफ करून घेते, म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी लगेच करायला पण. ह्यावेळेस आहे ना जवळजवळ 6 वाजले होते. आणि आज आहे ना मी भाजी पण चुलीवरच करणार होती.
घरात पण खूप गरम होत होतं ना, म्हटलं चल मोकळ्या हवा बाहेरच आज चुलीवर स्वयंपाक करू. स्वयंपाक काही नाही केला, फक्त भाजीच चुलीवर केली आणि उसळ आहे ना मी कढईत केली, त्याच्यामुळे थोडा वेळ पण लागतो ना. म्हणले चल चुलीवर खूप टेस्टी पण उसळ झाली होती. तर आज आहे ना मला उसळीची पण भाजी करायची. बाहेरचं वातावरण बघा किती सुंदर असं झालं होतं. पावसाचं पण वातावरण वाटत होतं, पण काही पाऊस नाही झालेला. उसळ पण म्हटलं आता बाहेरच करते. तर पहिल्यांदा कढईत आहे ना तेल ओतून घेतलं होतं आणि जिरेची फोडणी दिली होती. काही जण लसूण पण टाकतात त्याच्यात, मी नाही टाकलेला. आणि जिऱ्याची छानपैकी फोडणी देऊन घेतली आणि कढीपत्ता पण टाकला त्याच्यात. छानपैकी परतून पण घेते. नंतर बारीक चिरलेला कांदा पण टाकलेला आहे. कांदा आहे ना मी चॉपरनी कट केला, त्याच्यामुळे एकसारखा कांदा पण कट करता आला. आणि चॉपरनी ना खरंच छान कांदा कट करता येतो आणि वेळ पण नाही लागत. आणि कांदे पण खूप कडू होते ना, नाही तर खूप डोळ्यात माझ्या पाणी येतं कांदा चिरताना. त्याच्यामुळे मला चॉपरनी कांदा चिरायला सोपं वाटतं. मग ते मी चॉपरचाच वापर करते कांद्यासाठी. आणि थोडं तेल कमी पडलं होतं ना, म्हणून मी परत थोडंसं तेल पण टाकलं. आणि त्याच्यात आहे ना लाल मिरची, आपली घरची लाल मिरची, हळद आणि काळा मसाला थोडासा टाकला होता. आणि नंतरून पण परत मी थोडी मिरची टाकली होती भाजी झाल्यानंतरून, कारण की ती थोडी फिक्की वाटत होती. आम्हाला ना तिखट जास्त आवडतं. आणि उसळीत आहे ना मोड आलेली उसळ मी घरीच बनवली होती. आणि एक टॅमॅटो आणि एक बटाटा टाकला होता, कारण की उसळ पण कमी होती ना. मग थोडी त्याची म्हणजे क्वांटिटी वाढवण्यासाठी ना एक बटाटा आणि एक टोमॅटो टाकलं होतं. तुम्ही नाही टाकला ना तरी चालेल. म्हणून खूप छान म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक आहे ना खरंच अप्रतिम राहतो. आणि चवीनुसार मीठ आणि आपल्या शरीरासाठी पण आहे ना पौष्टिक असतं. आणि नेहमी मला काही एवढं चुलीवर स्वयंपाक जमत नाही. आणि आता कधीतरीच असं चला हौसाने म्हणून त्याच्यात 1 ग्लास पाणी पण टाकलेलं होतं. आणि ही कोथिंबीर आहे ना, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, मी ना नेहमी कोथिंबीर वाळवून ठेवते आणि झाकण ठेवून मस्त अशी शिजवते. आणि स्वामीला पण मग नंतरून थोड्या वेळाने स्वामी पण आला, त्याला पण घेऊन बसली. ती लसूण सोलत होती मी. भाजी पण खरंच खूप चुलीवरचं स्वयंपाक आहे ना खरंच अप्रतिम राहतो घरात. मग ती भाजी झाल्यानंतर मी घरात आणून ठेवली होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुमचा सपोर्ट असला का त्याने मला पण असं प्रोत्साहन येतं व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. बाय बाय, गुड नाईट.